पहलगाम हल्ल्यानंतरचा मोठा कार्यक्रम काश्मीरमध्ये होणार तो म्हणजे अमरनाथजींची यात्रा। मी सध्या बालताल या अमरनाथजींच्या यात्रेच्या बेस कॅम्पच्या बाजूने हा संपूर्ण आढावा घेतो। आपण समोर जर पाहिलं श्री अमरनाथजी श्रीन बोर्ड असा आपल्याला बोर्ड पाहायला मिळतोय आणि जर हा माझ्या कॅमेराला सांगतो दृश्य फिरवले आणि समोर जर पाहिलं तर हा तोच पर्वत आहे जिथे अमरनाथजींची यात्रा जी आहे ती पार पडते। खरं तर पहलगाम हल्ल्यानंतर अमरनाथजींची यात्रा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आहे तो काश्मीरमध्ये पार पडणार आहे आणि ऐतिहासिक असा हे संपूर्ण अमरनाथजींची यात्रा यंदा असणार आहे। यात विशेष बाब म्हणजे की अनेक पर्यटकांनी काश्मीरचं बुकिंग जे आहे ते पहलगाम हल्ल्यानंतर रद्द केले आणि त्याच्यानंतर अमरनाथजींची यात्रा होते। त्यामुळे यंदा अमरनाथजींच्या यात्रेला किती श्रद्धाळू आणि भाविक येतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता आपण जो बालतालचा हा संपूर्ण परिसर पाहतोय या ठिकाणाहून अमरनाथजींच्या गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी 14 किलोमीटरचं अंतर पार पडावं लागतं। खरं तर इथून एक दिवसात जे ती अमरनाथजींची यात्रा करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक लोक जे आहेत ते बालतालचा मार्ग वापरतात। पण बालतालच्या मार्गावरून म्हणजे ह्या ठिकाणाहून जी आहे ती अमरनाथजींची यात्रा करणं आव्हानात्मक असतं, कारण की चढणचा जो आहे तो हा संपूर्ण परिसर आणि त्या ठिकाणाहून ही संपूर्ण यात्रा जी आहे ती पार पडते। खरं तर आत्तापर्यंत 4 लाखाहून अधिक नोंदणी जी आहे ती अमरनाथजींच्या यात्रेसाठी झालेली आहे आणि विशेष लक्ष जे आहे ते सुरक्षा व्यवस्थेकडून ठेवण्यात आलेलं। आपण जर पाहिलं तर आत्ताही समोर दृश्यांमध्ये CRPFच्या तुकड्या ज्या त्या तैनात आहेत। माध्यमांना सुद्धा जे आहेत ते जोजिला टनेलचा जो मुख्य द्वार आहे त्या ठिकाणाहून पुढे जाऊन दिलं जात नाही, तिथे पुढे परवानगी सुद्धा नाही आहे सगळं एकंदरीत चित्रीकरण करण्यासाठी। त्यामुळे जो पहिला एकंदरीत कमान आहे अमरनाथजींची यात्रेची त्या ठिकाणाहूनच हा संपूर्ण आढावा घेतो आणि इथून पुढे 3 ते 3.5 किलोमीटरवर बालतालचा बेस कॅम्प येतो आणि त्या बालतालच्या बेस कॅम्पपासून 14 किलोमीटरची यात्रा जी आहे ती सुरू होते आणि बालतालपासून सुरू होणारी यात्रा जी आहे ती एका दिवसाची असते आणि पहलगामच्या इथून सुरू होणारी यात्रा जी आहे ती 3 दिवसाची असते। खरं तर आता 3 जुलैपासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून यात्रा सुरू होईल आणि रक्षाबंधनच्या पौर्णिमेच्या दिवशी ही यात्रा जी आहे ती संपेल। 4 लाखाहून अधिकचं रजिस्ट्रेशन झालंय, पण आता मुद्दा हाच आहे की सुरक्षेचा, भाविकांच्या सुरक्षेचा, श्रद्धाळू भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न असणार आहे आणि त्यातच अमरनाथजींची यात्रेला जर यश मिळालं तर पुन्हा एकदा काश्मीर पूर्वस्थितीत येणार का हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, ABP माझा, बालताल काश्मीर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।